especially Rohit and all others who are watching this video. Today we are going to derive an expression for kinetic energy of rotating body. गोल फिरणाऱ्या कुठल्याही बॉडीची कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. सो बेटा इथे एक गोष्ट इज व्हेरी ऑब्वियस. रोटेशनल मोशन होती है तर ऍक्सिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थात तो काही चेंज होत नाही का? येस. स्पिनिंग टॉप जो भोवरा आहे ना, भोवरा लहानपणी सगळ्यांनी खेळण्यात किट 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 वाजतं, दाबला की ड्र फिरत राहतो इकडे तिकडं. ऍक्सिस मूव्ह होतो, इकडे तिकडे होतो. होणार ना, होऊ शकतो. चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये आपल्याला ते बऱ्यापैकी खेळायचंय. ऍक्सिस कॅन ऑल्सो मूव्ह, बट इथे ऍक्सिसला बऱ्यापैकी इम्पॉर्टन्स आहे. तर बेटा बॉडी ऍक्सिसच्या भोवती फिरतीये. एक रोटेटिंग बॉडी, एक रिजिड बॉडी दाखवतो मी. लाईक दिस. This is like a rigid body of any shape. Okay. थिअरी कशी लिहायची असते एक्झाम मध्ये बघ पटपट. कन्सिडर a rigid body of mass capital M. एक रिजिड बॉडी आहे बरं का, की जिचा मास कॅपिटल एम आहे आणि तिचा शेप काही पण आहे. ओके. सो आय एम रायटिंग ऑफ एनी शेप. ओबड धोबड ती कशाही शेपची असू शकते. बॉडीचा मास एम आहे. सो लाखो करोडो पार्टिकल्स आर देअर इनसाइड बॉडी. सो पुढचं स्टेटमेंट मी लिहितो. लेट M1, M2, M3 टुक 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 up to Mn be masses of particles on body. त्या बॉडीवरती जे काही पार्टिकल्स आहेत करोडो, n number of particles are there. M1, M2, M3 up to n number of particles are there. बघ आता मी काय करतो, ह्या ऍक्सिसच्या भोवती आपली बॉडी फिरणार आहे. ओमेगा ह्या पॉइंटच्या भोवती, आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट दॅट ऍक्सिस. एम आय ऑफ बॉडी अबाउट दिस ऍक्सिस. त्या ऍक्सिस, ह्या ऍक्सिसच्या भोवती ती बॉडी फिरणार आहे. समजतंय? ह्या ऍक्सिसच्या भोवती ही बॉडी फिरणार आहे. ओके. आणि M1, M2, M3 असे मासेस आपण दाखवतो बेटा. ठीक आहे. हे बघ, M1, M2, M3, Mn असे n number of masses are there inside the body. And त्यांचे जे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहेत फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे बघ, हा जो M1 आहे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज R1. हा जो M2 आहे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज R2. हा जो M3 आहे त्याचा R3, आणि हा जो Mn आहे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे Rn. अँड R1, R2, R3 check 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 up to Rn be their perpendicular distances कुठून? from axis of rotation. झालं? एक बॉडी ऑफ मास एम जिचा शेप काही पण आहे, मी लिहितो रोटेटिंग अबाउट ऍक्सिस. ह्या पॉइंटला नाव देतो रोटेटिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. झालं? एक बॉडी आहे ती ऍक्सिसच्या भोवती फिरतीये, दॅट पासेस थ्रू द पॉइंट ओ. हा मोमेंट ऑफ इनर्शिया I अबाउट पॉइंट ओ. झालं? M1, M2, Mn पर्यंत पार्टिकल्स आहेत. R1, R2 दे आर देअर डिस्टन्सेस आहेत. आता सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे का, बॉडी गोल फिरली तर एव्हरी पार्टिकल
will perform circular motion with different radii. ज्याची जितकी रेडियस ज्यादा त्याची तितकी velocity ज्यादा. So as body rotates किंवा कसं लिहू, as body performs rotational motion असं वाक्य लिहितो. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही थिअरी वाचाल तेव्हा जरा फील येईल व्यवस्थित. मी लिहितो as body performs rotational motion, बॉडीने रोटेशनल मोशन केली, प्रत्येक पार्टिकल, every particle on it performs circular motion. Every particle on it performs circular motion. तिच्यावरचा प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मग बघ ना, बॉडी फिरली तर हा जो M1 आहे छिक 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 विथ रेडियस R1 सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. हा जो M2 आहे छिक 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 सर्क्युलर मोशन, हा सुद्धा सर्क्युलर मोशन, हा सुद्धा सर्क्युलर मोशन करेल. सर्वांना फील येतोय? हे बघा, आता समजा मी फिरलो छिक 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 छिक, तर माझ्या बॉडीवरचा प्रत्येक पार्टिकल त्या ऍक्सिसच्या भोवती फिरणारच आहे. ऍक्सिसच्या जवळ जो पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी कमी, जो दूर आहे त्याची व्हेलॉसिटी ज्यादा, बिकॉज आर ज्यादा. आता महत्वाचा पॉइंट, बॉडी फिरली, बॉडीने रोटेशनल मोशन केली तर पार्टिकल सर्क्युलर मोशन करणार. तर याच्यामध्ये काल मी तुम्हाला सांगितलं ओमेगा इज कॉन्स्टंट, कारण थिटा रिमेन्स कॉन्स्टंट, भागिले टाइम केला थिटा बाय टी इज ओमेगा, ओमेगा इज कॉन्स्टंट बट v was different. Okay, so this omega is constant प्रत्येक पार्टिकल साठी. as body performs rotational motion, every particle on it performs circular motion. For every particle, this is very important statement beta, for every particle omega angular velocity omega constant. हे काल मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलं. बर, लिनियर वेलोसिटीचं काय सर? व्हेरी इम्पॉर्टंट इज लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी v is different. Why sir? Why different sir? Velocity is vector quantity. फिजिक्स इतकं शार्प शिकलं पाहिजे. जेव्हा पण तुम्ही एखादी फिजिकल क्वांटिटी कन्सिडर करताय, आय रिपीट, जेव्हा पण एखादी फिजिकल क्वांटिटी कन्सिडर करताय, यू मस्ट गेट फील ऑफ as far as the subject physics is concerned, you must get feel of it. मी खूप वेळा बोललो, फील आला पाहिजे. फिजिकल क्वांटिटी मी इथे बोललो अँग्युलर वेलोसिटी. तर बेटा गोल फिरल्याच्या नंतर बॉडीची मोशन युनिफॉर्म आहे, तर तो स्पीड युनिफॉर्म आहे आणि ओमेगा एक्झेल वेक्टर आहे. उपाधी मी तुम्हाला क्लिअर केलं आहे. ओमेगाचा विषय संपला, तो कॉन्स्टंट आहे. खाली राहिलेली लिनियर वेलोसिटी, इट इज चेंजिंग इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. प्रत्येक पार्टिकलची जी टेंजेन्शियल वेलोसिटी आहे, डिपेंडिंग अपॉन रेडियस, इट्स मॅग्निट्यूड इज चेंजिंग. ऑब्वियसली डायरेक्शन इज ऑल्सो चेंजिंग. सो बेटा, लिनियर वेलोसिटी डिफरंट इन टर्म्स ऑफ कसं लिहू, magnitude as well as direction, different in magnitude as well as direction. समजते ना? बघ ना, मॅग्निट्यूड जितका आर ज्यादा तितकी वेलोसिटी ज्यादा, जितका आर कमी तितकी वेलोसिटी कमी. सो मॅग्निट्यूड वरती पण डिपेंडंट आहे आणि वेलोसिटी टँजेन्शियल असते, राईट? सो मॅग्निट्यूड डायरेक्शन येण्यापेक्षा तुम्हाला कळेल अशा भाषेत मी लिहितो डिफरंट. आणि व्हाय डिफरंट? तर आर डिफरंट. येस टाइप करा फटाफट, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट यू हॅव अंडरस्टूड. डिफरंट का? तर आर प्रत्येकाचा डिफरंट आहे. हे क्लिअर झालं सगळ्यांना? दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दिस डेरिवेशन. दिस आर इज डिफरंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग याच्यातली. दॅट्स वाय दॅट व्ही वॉज डिफरंट. दॅट्स वाय लिनियर वेलोसिटी वॉज डिफरंट. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी ही थिअरी पुसतो आता. तर चलो पुसू थिअरी. आता बघ डेरिवेशन कसं करायचं. हे एक डेरिवेशन
व्यवस्थित बघ, ही सगळी थिअरी मी तुला समजून सांगितली. ओके, ह्या डेरिव्हेशन वरती डिपेंडेंट पुढचे 2 डेरिव्हेशन आहे. हे आलं की पुढचे 2 फ्री, बाय 1 गेट 2 फ्री. सगळी सिस्टम सेम आहे, सगळी थिअरी सेम आहे. ओके, एक डेरिव्हेशन व्यवस्थित करा, 2 बरोबर येऊन जातील. आता बघ, लक्ष दे, आपण इथपर्यंत आलो. आपल्याला काय आलं की दिस ओमेगा इज कॉन्स्टंट, angular velocity is constant for every particle, but v is different. हे मी तुम्हाला कळण्यासाठी लिहितोय कंसात. ओमेगा कॉन्स्टंट आहे परंतु v डिफरंट आहे. आता मला कायनेटिक एनर्जी पाहिजे रोटेटिंग बॉडीची. सो आय विल से कायनेटिक एनर्जी मला पहिली, दुसरी, तिसरी अशी सगळ्यांची एन पर्यंत घेतो आणि ऍड करतो. आय विल गेट माय फायनल आन्सर. बघा आता, कायनेटिक एनर्जी ऑफ आय विल से फर्स्ट पार्टिकल, बॉडीवरती जो पहिला पार्टिकल आहे बरं का, याची कायनेटिक एनर्जी. तर बेटा मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 mv², राईट. सो 1/2 m1 v1 स्क्वेअर, राईट. मला v आणि ओमेगा मधलं रिलेशनशिप माहिती आहे बेटा, v इज आर ओमेगा, v इज आर ओमेगा. मग इथे मी ते वापरतो का, तर मास इथं कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, बट v इज आर ओमेगा. जसं आर बदलतोय तस तसा v बदलतोय, ओमेगा तर कॉन्स्टंट आहे. सो 1/2 m, प्लीज नीट लक्ष द्या. आता जो v1 आहे त्याला मी काय लिहिणार बेटा, कंसात बघ ना, v1 चा स्क्वेअर आहे. v1 ला काय लिहू, r1 ओमेगा. ओमेगाला 1 नाही लिहायचं, ओमेगा सेम आहे, कम ऑन. ओमेगा 1 ओमेगा 2 सगळे सेम आहे ओमेगा. सो ओमेगाला सफिक्स 1 नाही लिहायचं, नाही लिहिलं मी. आर ला सफिक्स 1 लिहिला, कारण r1 r2 r3 4 कमी जादा कशी असेल मी एक जनरली दाखवलेत. आर बदलतोय म्हणून व्ही बदलतोय, ओमेगा बदलत नाहीये. सो इट इज इक्वल टू 1/2 m1. आता बघा, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ऍग्री. ब्रॅकेट सोडव ना, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो ही कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल आली, त्याला सफिक्स 1 लिहिला आपण. झालं. बर, कायनेटिक एनर्जी जर का सेकंड पार्टिकलची पाहिजे असेल तर काय लिहिशील बरं बेटा तू, के त्याला सफिक्स 2 लावशील आणि 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ओमेगा तर सेम आहे. अच्छा, सो छिक 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 असं करत करत तिसरा चौथा, कॅन आय से कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. प्यारे बच्चों, फॉर nth पार्टिकल हाउ शुड आई राइट द फॉर्मूला. कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल सफिक्स n is 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. गेटिंग माझा therefore कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. बघ बर का, 1 2 3 असं करत करत सगळ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी कशी येईल बेटा, इट विल बिकम कायनेटिक एनर्जी, त्याला सफिक्स मिळतो ROT फॉर रोटेटिंग बॉडी, विल बी कायनेटिक एनर्जी ऑफ पहिली बॉडी प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ दुसरी, छिक 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 करत कायनेटिक एनर्जी ऑफ nth. स्क्रीनशॉट घ्या, सगळ्यांची फक्त बेरीज करायची. झालं. आता लक्ष द्या, ज्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्या काढल्या होत्या त्या सगळ्यांची फक्त ऍडिशन करायची. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विल बिकम फर्स्ट प्लस सेकंड प्लस थर्ड. पहिलीची काय आली होती बेटा, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बर, सेकंडची काय होती, प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस कुठपर्यंत 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ऍग्री. सो बेटा दिस इज इक्वल टू
1/2 पण कॉमन आहे आणि हा ओमेगा स्क्वेअर पण कॉमन आहे. चेंज कोण होतंय? M1 आणि R1, M2 आणि R2, M3 आणि R3 आहे की नाही? सो 1/2 कॉमन घेतला. आतमध्ये मी असं लिहू का? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर छिक कुठपर्यंत? Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉमन घेतला, फक्त पलीकडून घेतला. 1/2 लेफ्ट साइडने कॉमन घेतला, ओमेगा स्क्वेअर राईट साइडला फक्त लिहिला. मध्ये M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर. बेटा कालच आपण पाहिलं की छिक ही सगळी सम आहे. ही सगळी सम आहे कोणाची? Mi Ri स्क्वेअर ची. कुठपासून? I moves from 1 to n. I goes from 1 to n. एकापासून n पर्यंत ओमेगाचा स्क्वेअर. डन. सो दिस इज इक्वल टू 1/2 आणि आपल्याला माहिती आहे दिस इज द एक्सप्रेशन फॉर मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर ऑफ ईच पार्टिकलची जी ऍडिशन आहे इज मोमेंट ऑफ इनर्शिया. सो 1/2 I omega square. 1/2 I omega square. Come on. Kinetic energy of rotating body. 1/2 I omega square. Kinetic energy of rotating body. 1/2 I omega square. Kinetic energy of rotating body. 1/2 I omega square. Come on. Kinetic energy of rotating body. 1/2 I omega square. 3 मार्काचं डेरिव्हेशन आहे. सो बेटा ही झाली रोटेटिंग बॉडी साठी. आता कंपॅरिझन करू लिनियर सोबत आणि आपण थोडासा स्टडी करू. बेटा कायनेटिक एनर्जी ऑफ ही रोटेटिंग झाली ना, मी असं म्हणू का ट्रान्सलेटिंग बॉडी आहे की नाही? एका रेषेत पार्टिकल असेल तर लिनियर मोशन, बॉडी असेल तर ट्रान्सलेशनल मोशन. हे मी क्लिअर केलं का नाही? सो कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेटिंग बॉडी कॅन आय से की ट्रान्सलेशनल इज 1/2 I will write mv स्क्वेअर. बॉडीचं मास लेट सेम असेल तर यू आर ऑब्झर्विंग 1/2 सेम आहे. इथे अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, इथे लिनियर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. इथे बघ ना झूम बॉडी गोल फिरतीये तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. 1/2 mv स्क्वेअर घेताना लिनियर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. जरा समजतंय? सो कॅन आय से दिस I इज एनालॉगस टू m. गेटिंग? सो mi in rotational motion, moment of inertia in the rotational motion is analogous म्हणजेच plays same role mi in the rotational motion is analogous, plays same role to mass बर का, mass in translational motion. क्लिअर आहे? रोटेशनल मध्ये जो यम आहे तो ट्रान्सलेशनल मधल्या मास सोबत अनालॉगस आहे. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट यस टाइप करा की सर यस वी हॅव अंडरस्टूड. मग मला पुढचं डिरेक्शन घ्यायला. कम ऑन. डाऊट असेल तर माईक अनम्यूट करून यू मे आस्क मी द डाऊट. कम ऑन. इज दिस डेरिवेशन एकदम परफेक्ट विथ एव्हरीवन? बोला. डन. तुम्ही डायग्राम मध्ये ना अजून दाखवायचं असेल तसं लिनियर व्हेलॉसिटी टॅन्जेन्शियल अशी दाखवू शकतो. V1 इथलं राडा होईल म्हणून दाखवलं. V2 V3 Vn दाखवायचे असेल तर कॅन शो. चल झालं. सो एक डेरिवेशन आजचं झालं. ऍज वेल ऍज आता तुम्हाला कळालं लिनियर मोशन मध्ये जे मास अपोज करतंय तेच काम इथे मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोल आहे. रोटेशनल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोल आहे. आता पुढे बघ, फिजिसिस्ट लोकांनी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे वेगवेगळ्या बॉडीसाठी कॅल्क्युलेट केला. समजा आपला हा जो व्हाईट बोर्ड आहे त्यासाठी केला, माझं डस्टर असेल अर्थात रेग्युलर बॉडी नाही. रेग्युलर बॉडीसाठी त्यांनी फॉर्म्युले तयार केले, फॉर्म्युले डिराईव्ह केले त्यांनी. ओके, इंटिग्रल मेथड वापरून ते डिराईव्ह करता येतात. अर्थात ते कोणी विचारणार नाही तुला प्रूफ त्याचे. बट मी तुला जे फॉर्म्युले देणार आहे हे पाठ कर. जसं मी तुम्हाला काल बोललो
मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग साठी विचारला तर mr², डिस्क साठी विचारतो 1/2 mr². हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केले, आपण पाठ करणार. त्यांनी काढले. आता त्यांच्या समोर एक क्वेश्चन असा पडला फिजिक्स लोकांच्या समोर की बाबा सपोज हा रॉड आहे, हा रॉड सेंटरच्या भोवती फिरताना त्यांनी प्रत्येक बॉडीच्या, नीट लक्ष द्या माझं वाक्य, फिजिक्स लोकांनी काय केलं, प्रत्येक बॉडीला तिच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट फिरवलं. आय रिपीट, त्यांनी प्रत्येक बॉडीला तिच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट फिरवलं. म्हणजे आता माझ्याकडे हा पेन आहे, ह्या पेनाचा सेंटर ऑफ मास कुठे, मी जर का तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, सर सरासरी इथे सेंटरला. सिमेट्रिक असेल तर असं अज्युम करू की आपण पेन हा एक लाईक सिंगल रॉड आहे सेंटरला. तर याच्या अबाउट त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. म्हणजे कसा, इथे पकडलेला आणि असा फिरवला. ठीक आहे ना. तर बेटा ह्या ऍक्सिसच्या भोवती याचं उत्तर आलं ml²/12. त्यांनी काढून दिलं. पण त्यांना प्रश्न काय पडला की बाबा याच्या भोवती फिरवला, ऍग्री, ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरला पेन तर तो असा फिरतो, त्याचं उत्तर माहिती आहे. पण ह्या पेनला जर का ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरायचं असेल तर काय, त्याचं उत्तर माहित पाहिजे ना. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, म्हणजे बघ चिक 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 असं पण फिरू शकतो ना. ठीक आहे, इथे जर का फिक्स केलं ह्या ऍक्सिसच्या भोवती असं फिरू शकतो ना, आहे की नाही. ह्या ऍक्सिसच्या भोवती तो असा फिरू शकतो. याचं उत्तर माहित नव्हतं त्यांना. त्यांनी प्रोसेस डेव्हलप केली यासाठी. हे उत्तर माहिती आहे बघ, पण हे उत्तर माहित नव्हतं याच्या भोवती. आर यू गेटिंग. मग आता हे बघ ना, ह्या ऍक्सिसला हा ऍक्सिस पॅरलल आहे, म्हणून त्यांनी एक पॅरलल ऍक्सिस थेरम डेव्हलप केला, जो मी आता घेणार आहे. त्यांना आणखी एक क्वेश्चन असा पडला, समजा हे झालं पेनाच्या बाबतीत. सपोज आपलं बुक आहे बरं का, बुक ही एक बॉडी, लॅमिना, प्लेन लॅमिना म्हणजे 2D. याला 3D कन्सिडर करायचं. 2D म्हणजे कसं, लेंथ आणि ब्रेथ इन दिस वे ओनली. झालं, असं कन्सिडर करायचं. ठीक ठीक, लॅमिना. तर समजा आता हे बुक आहे बरं का, ह्या बुकला ह्या ऍक्सिसच्या बोट फिरवलं बरं का, तर याची व्हॅल्यू माहिती आहे, हे काढलं त्यांनी. याचा सेंटर ऑफ मास काढायचं ठरत, कसं काढणार, ठीक ठीक, जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे ते याच्या भोवती फॉर्म्युला माहिती आहे. आता नीट आहे का. तर बेटा ह्या पुस्तकाला ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरायचं असेल तर जरा नीट बघ, हा व्हिडिओ हवा तर पुन्हा बघ आणि खेळून बघ. हे असं खूप चांगल्या लेवलची समज ह्याच्यावरती बनणार आहे. हे माहिती आहे, इथे ऍक्सिस आला, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून काढू शकतो. हे पॅरलल झाला विषय. पण हे पुस्तक, हा लॅमिना ह्या ऍक्सिसच्या अबाउट पण फिरू शकतो ना. ठीक आहे, ऍक्सिस 3 असतात, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि एक अजून तुमच्याकडे 3 ऍक्सिस, 3D बरं का. तर हा जो तुमच्याकडे येणार आहे सर, हेक्सागॉन किती डी असतो. पहिली गोष्ट, साईल डायमेन्शन 3च असतात. तुम्ही मला आधी विचार होते, बाकी 4D 5D 6D हे सगळे एक्सटेंडेड व्हर्जन आहेत त्याचे, एक्सटेंडेड व्हर्जन आहे. जसं 3D मध्ये पण सोनोग्राफी निघते, पोटात असलेलं बाल दिसतं. 4D म्हणलं की त्याचा चेहऱ्याचा शेप वगैरे सगळं अजून चांगलं स्पष्ट दिसतं. आर यू गेटिंग. सो असं आहे, ते बाकीचे एक्सटेन्शन्स आहेत, 3 डायमेन्शन असतात. तर हे जे पुस्तक आहे, मुद्दा असा आहे की याच्या भोवती माहिती आहे, सेंटरच्या भोवती समजा फिरलं, याच्या भोवती निघेल पॅरललने आणि परपेंडिक्युलर कशासाठी, म्हणजे समजा या ऍक्सिसच्या भोवती फिरवायचंय, या पुस्तकाला फिरू शकतं नाही बघ, चिक 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 असं फिरू शकते पुस्तक. तर मग याच्या भोवती उत्तर कसं काढायचं, ह्या ऍक्सिसच्या भोवती पुस्तक फिरताना एमआय कसा काढायचा, हा माहिती आहे, पॅरललने हा निघल, म्हणून हा डेव्हलप केला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. सो 2 ऍक्सिस थेरम आपण डिराईव्ह करणार आहे, तर ते कशासाठी करायचे हे कळणं फार इम्पॉर्टंट होतं. आज आला फीलचा विषय आणि आता त्यांनी ते डेव्हलप सिस्टम दिली आपल्याला, तर ते डेरिवेशन पण इम्पॉर्टंट एक्झाम साठी. ओके, सो 2 ऍक्सिस थेरम आर देअर. त्यापैकी एकदम फेमस हा आहे पॅरलल, जास्त विचारला जातो. परपेंडिक्युलर विचारते कारण लय सोपा आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम झालं. तर बेटा parallel axis theorem is applicable for 2D as well as 3D bodies. For 2D and 3D bodies. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. 2D आणि 3D दोघांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे हा.
बरं का. पुढचा जो येणार आहे ना परपेंडिक्युलर, तो फक्त 2D साठी. बर चला, पहिली गोष्ट पॅरलल ऍक्सिस थेरम. हा जो थेरम आहे याचा जो प्रूफ आहे तो आहे बेटा IO इज इक्वल टू IC प्लस MS², जो डिराईव्ह करायचा आहे मला. पाठ तर झालाच पाहिजे, हा मोगम रट्टा नाही. आता हा डिराईव्ह करायचा, मग वापरताना तुम्हाला कळेल. आता लक्ष दे बेटा. कन्सिडर अ बॉडी ऑफ एनी शेप, जशी आपण मगाशी कन्सिडर केली होती. आपण एक ओबड बॉडी कन्सिडर केली बरं का. 2D असेल नाही तर 3D, काहीही फरक पडत नाही बेटा. सपोज ह्या बॉडीचा ना सेंटर ऑफ मास लेटेस्ट से कुठेतरी इथे आहे. ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास हे बघा इथे आहे. ओके. तर बेटा फिजिसिस्ट लोकांनी ही व्हॅल्यू काढली. कमॉन, फिजिसिस्ट लोकांनी काय केलं, हे उत्तर काढलं. एखादी बॉडी तिच्या सेंटर ऑफ मासच्या भोवती फिरतीये, तर तिचं उत्तर त्यांनी काढलं. रॉड असेल तर ml²/12, रिंग असेल तर mr², डिस्क असेल तर 1/2 mr². रट्टा मारणार आपण हे सगळं, बरोबर. तर मुद्दा असा होता का बॉडी याच्या भोवती फिरतीये, उत्तर माहितीये, पण ह्या बॉडीला मला ह्या नाही ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरवायचंय, जो याला पॅरलल आहे. नीट लक्ष दे बरं का. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस इज H, आणि ह्या पॉइंटला आपण बोलूया O. सेंटर ऑफ मास, C इज द सेंटर ऑफ मास. C is center of mass. C is the center of mass. Who is O? Any point. O हा बॉडीवरचा कुठलाही पॉइंट असणार आहे, कुठलाही पॉइंट असणार आहे. ठीक 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 ठीक, तिथून तो ऍक्सेस काढू शकतो. हु इज पॅरल टू दिस. तर बेटा हे बघा, याला मी काय लिहिलं, IC. I is the moment of inertia of body passing through the point C. Body is rotating. Body is rotating. हे बघ ना, body is rotating with angular velocity omega about the axis that passes through center of mass. Body फिरतीये about axis passing through center of mass. तो आहे IC. Who is IO बेटा? Moment of inertia of body passing through axis which passes through the point O. इथपर्यंत क्लिअर आहे सगळेजण? राईट. बॉडी ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरते विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. मला ईच्या भोवती पाहिजे. दिस इज माय टार्गेट. गेटिंग? अच्छा, आता लक्ष द्या. काय करायचंय डिरिव्हेशन साठी? कन्सिडर द एलिमेंटल मास. बघा लक्ष द्या, मी असं लिहितो, जरा थोडी थ्योरी पण लिहितो. बघ थ्योरी कशी लिहायची. कन्सिडर अ रिजिड बॉडी, ऑफ मास कैपिटल M रोटेटिंग अबाउट, बघ बर का, बॉडी फिरती है अबाउट एक्सिस पासिंग थ्रू its center of mass. एक rigid body of mass M which is rotating about axis passing through its center of mass with the constant angular velocity omega. है की नाही? बॉडी फिरतीये अबाउट दॅट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, आणि आपण इंटरेस्टेड आहे MI काढण्यासाठी पासिंग थ्रू द पॉइंट O. ओके, मी लिहितो टू फाइंड. काय फाइंड करायचं आपल्याला? MI ऑफ बॉडी थ्रू O, मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू O, हे आपल्याला फाइंड करायचंय. ओके, सो मी पुढे लिहितो कन्सिडर एनी पॉइंट O on body therefore ओके, therefore बघ आता IC काय झाला बेटा? MI मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट C.
मग आय ओ काय होईल बेटा? एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट 0.0. थ्योरी क्लिअर आहे? चला आता डेरिव्हेशन कसं करायचं? कन्सिडर द एलिमेंटल मास. आपण ना एखादं या इथे एक एलिमेंटल मास पकडू की जे खूप छोट आहे. ही जी बॉडी आहे ना बेटा, बॉडीचं मास कॅपिटल एम आहे. आपण एकदम एलिमेंटल एकदम छोटूस मास पकडलं, 1 करोड रुपीज असतील तर 1 रुपया पकडला, इट इज दॅट स्मॉल. त्याला एलिमेंटल बोलतात फिजिक्स मध्ये. सो कन्सिडर एलिमेंटल मास डीएम दॅट इज सिच्युएटेड ऍट द पॉइंट पी. असं मी बोललो. काय बोललो बेटा? पुढे मी लिहितो. लेट एलिमेंटल मास लई छोट. एलिमेंटल म्हणजे खूप छोट. एलिमेंटल मास डीएम इज सिच्युएटेड ऍट पॉइंट पी. कुठे ते मास? पॉइंट पी ला. हे एच काय बेटा? छोटा एच. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. दोन पॅरल ऍक्सिस मधलं हे डिस्टन्स आहे. आता बघा, लेट एलिमेंटल मास इज सिच्युएटेड ऍट द पॉइंट पी. आता पुढे डेरिव्हेशन कसं करायचं? त्या पॉइंट पी ला जोडा सी सोबत. छीक 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 छीक. ओके, याची इथे लिहितो. इथे पण जोडा. झालं. कंटिन्युअस लाईन दाखवतो. ओके, पुढे तो जॉईन ओपी अँड सीपी. जॉईन सीपी अँड ओपी. सीपी आणि ओपी ला जॉईन केलं. स्क्रीनशॉट घ्या. आता बघ पुढे इथपर्यंत झालं. आता मी एक्सटेंड करतो याला. छिक 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 छिक. इथून खाली ड्रॉप करतो परपेंडिक्युलर आणि पॉइंटचं एक नाव देतो, लेटेस्ट से डी. सी ला पुढे एक्सटेंड केलं, वरून खाली परपेंडिक्युलर मारला. झालं. अच्छा, आता बघ थोडीशी जॉमेट्री अप्लाय करू आपण आता. ओके, लेट्स अप्लाय द जॉमेट्री. लेट्स अप्लाय जॉमेट्री. आता लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया एलिमेंटल मासचा घ्यायचं. पद्धत कशी बघा. एम आय ऑफ एलिमेंटल मास तर डीएम तुम्हाला माहितीच आहे. एम आय ऑफ डीएम लिहितो मी, है की नाही? एलिमेंटल मास डीएम. एम आय ऑफ डीएम अबाउट सीएम सेंटर ऑफ मास. आता डीएम हे खूप छोटूस मास आहे. सो त्याच्यामुळे जो एम आय असणार तो पण खूप छोटूस आहे. फिजिक्स मध्ये त्याला डी लिहितात, बरोबर का नाही जोडीदार? म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सीएम कसं लिहिणार? डी आय. मोमेंट ऑफ इनर्शिया आय असतो, पण डी आय किंवा डेल्टा म्हणजे खूप छोटा फिजिक्स मध्ये, आहे की नाही? सो या छोट्याशा मासमुळे एम आय सुद्धा फार छोटा असेल. त्याला मी बोललो डी आय, त्याला सफिक्स लिहितो सी. कशामुळं? तर अबाउट धिस. म्हणजे हे डीएम सीच्या अबाउट फिरतंय. कमॉन, हे जे डीएम आहे हे सीच्या अबाउट फिरतंय बरं का? तर डी आय सी इज मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. एम आयचा फॉर्म्युला काय? मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. सो मास इज डीएम, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय बेटा? सीपी. तू म्हणजे सर कसं काय? चिक चिक हे तर 30 दिसतंय. नाही नाही, कन्सिडर द 2D बॉडी. समजा बॉडी ही अशी वाकडी तिकडी जी दिसते ना, समजा माझा पाम ही अशी बॉडी आहे आणि ऍक्सिस आहे की नाही? ऍक्सिस बॉडीला परपेंडिक्युलर. सो बॉडीवरचा कुठलाही पॉइंट ऍक्सिसला आहे का नाही परपेंडिक्युलर? कळालं का तुला? ठीक आहे ना? ही बॉडी हॉरिझॉन्टल आहे, ऍक्सिस व्हर्टिकल आहे. क्लिअर आहे? तर मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर इज सीपी स्क्वेअर. झालं. मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. लिहू का फॉर्म्युला तुझ्यासाठी? एम आयचा फॉर्म्युला आय इज गेटिंग एम आय मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर.
आता हा एम आय ऑफ डीएम घेतला आपण, एम आय ऑफ डीएम झाला. आता मी घेतो बॉडी, नीट आहे का, एम आय ऑफ बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास. नीट आहे, ही पद्धत आहे जेव्हा मास इज इन द डिस्क्रीट फॉर्म. एखादी कंटिन्युअस बॉडी नाहीये, आपण इरेग्युलर बॉडी घेतली जिचा शेप अँड साईज फिक्स नाहीये, तर नीट लक्ष दे, डीएम चा जो होता तो डीआयसी झाला, डीएम इंटू सीपी स्क्वेअर. आता अख्ख्या बॉडीचा म्हणजे आय हॅव टू इंटिग्रेट, सो इंटिग्रेशन ऑफ डीआयसी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू सीपी स्क्वेअर. टेन्शन घेऊ नका, इंटिग्रेशन हा एक सेपरेट चॅप्टर आपल्याला. ही पद्धत आहे इंटिग्रेट करण्याची वेन बॉडी इज इरेग्युलर, वेन बॉडी इज नॉट रेग्युलर. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ ऑल डीआयसी. आता नीट लक्ष दे, हा जो डीएम 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 सगळे डीएम जर का गोळा केले, तर या सगळ्या मग कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आपण अल्जेब्रिक ऍडिशन केली. तसं इथे सगळे डीएम 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 इनव्हिजिबल मासेस आहेत, तर त्यांची पद्धत असते सगळ्यांचं इंटिग्रेशन करा, सगळ्यांना गोळा करा. तर सगळे डीआयसी गोळा केले तर उत्तर मला भेटन त्या इंटिग्रेशन डीआयसीचं आयसी, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन डीएम इनटू सीपी स्क्वेअर. आता हा जो सीपी स्क्वेअर आहे, नीट लक्ष द्या. एक मिनिट, आपल्याला याच्या भोवती पाहिजे ना, आपलं टार्गेट टू फाइंड एम आय अबाउट ओ, राईट. सो मी घेतो मोमेंट ऑफ इनर्शिया, नीट लक्ष दे, एम आय ऑफ दॅट डीएम अबाउट पॉइंट ओ. आपलं टार्गेट याच्या भोवती फिरवायचं आहे, आन्सर मला याच्या भोवती पाहिजे. ओके, याच्या भोवती तर माहित असतं, राईट. आता बघ, एम आय ऑफ एलिमेंटल मास डीएम अबाउट ओ, ह्या पॉइंट ओ च्या अबाउट ते एलिमेंटल मास डीएम फिरलं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया छोटा असणार आहे, मग मी त्या लिहितो डीआयओ. बघा आता, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर, मास इज डीएम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ओपी, बॉडी हॉरिझॉन्टल ऍक्सिस व्हर्टिकल, परपेंडिक्युलर डिस्टन्स ओपी, त्या ओपीचा स्क्वेअर झालं. आता एम आय ऑफ डीएम झाला. आता पाहिजे एम आय ऑफ बॉडी अबाउट द पॉइंट ऑफ. डीएम ला ओच्या अबाउट फिरवलं होतं, डीएम 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 सगळे डीएम गोळा करून त्यांचं इंटिग्रेशन केलं, म्हणजे सगळ्या डीआयओचं इंटिग्रेशन केलं, तर मला आयओ भेटल, आहे की नाही, अख्ख्या बॉडीचा अबाउट पॉइंट ओ. सो आय हॅव टू इंटिग्रेट, सो इंटिग्रेशन ऑफ डीआयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू ओपी स्क्वेअर. क्लिअर आहे. आता पुढे जॉमेट्री, इंटिग्रेशन ऑफ डीआयओ विल बी आयओ विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू ओपीचा स्क्वेअर. ओपीचा स्क्वेअर बघा आता, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, राईट. तर मला बेस काय दिसतोय बेटा, नीट लक्ष दे, मला हा बेस काय दिसतोय, एच प्लस सी डी, ऍग्री, एच प्लस सी डी. बघा, सो आय विल राईट ओपी स्क्वेअर इज एच, मी त्याला असं ब्रॅकेट टाकू, एच प्लस सी डी, एच प्लस सी डी चा स्क्वेअर ब्रॅकेट प्लस प्लस ह्या डीपीचा स्क्वेअर, हे बघ ना, ओपी स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर प्लस डीपीचा स्क्वेअर. ऍग्री. आय रिपीट, ओपी स्क्वेअर एच प्लस सी डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, पायथागोरस थेरम. लिहू घ्यायचं तुझ्यासाठी, काय वापरलं मी, वेदांत, what I have used Pythagoras theorem. Now this is equal to integration of dm into bracket a plus b bracket चा स्क्वेअर करा, so a square plus 2ab, so 2h cd plus b square म्हणजेच cd चा स्क्वेअर प्लस dp चा स्क्वेअर. I repeat, a plus b ब्रॅकेट चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2h cd
प्लस बी स्क्वेअर म्हणजे सीडी स्क्वेअर आणि पुढे डीपी स्क्वेअर ऍज इट इज. झालं. नाउ व्हॉट आय एम ऑब्झर्विंग इज, हे बघ, सीडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, हे बघ ना, सीडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, पायथागोरस थेरम. अरे बाबा, वन्स अगेन पायथागोरस थेरम, हायपोटेन्युसचा स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो. एमआय ऑफ डीएम अबाउट सेम घेतला, नीट लक्ष दे. प्रोसेस काय, एमआय ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट सेंटर ऑफ मास घेतला, डीएम अबाउट सेंटर ऑफ मास घेतला. रिपीट करा. तेच चालू आहे. कहना क्या चाहते हो, अरे तेच तर सांगतोय, मला माहितीये डोक्यावरून जाणार. फिजिक्स आहे हे, डोक्यात घुसणार. फील घे, सिंपल आहे. टार्गेट नाही उगायचं. टार्गेट काय आहे, बॉडीला ओच्या बोट फिरवायचंय. जेव्हा मला माहिती आहे की ती सीच्या बोट फिरलीये, याचं उत्तर माहित असताना याच्या भोवती बॉडीला फिरवायचंय, हे काढायचं मेन टार्गेट आहे. तर लक्ष दे, डीएम एक एलिमेंटल मास तुकडा छोटूसा घेतला, त्याला ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरवलं, तर ते उत्तर आलं डीएम इंटू सीपी स्क्वेअर, आहे की नाही, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. इंटिग्रेट केलं डीआयसी, तर इट विल बिकम आयसी. हे थोडंच लिहायचं राहिलं माझं बरं का. आयसी आय शुड हॅव रिटन आयसी. इंटिग्रेशन ऑफ ऑल डीआयसी इज आयसी. This implies, हे बघ, इंटिग्रेशन ऑफ ऑल डीआयसी इज आयसी इज इक्वल टू इंटिग्रेशन हे डीएम. इंटिग्रेशन हा फक्त शब्द म्हणून घ्या, त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि याला 1 म्हणतो मी, याला 1 म्हणतो. हा, लक्ष दे, नंतर स्क्रीनशॉट घे. हा, आय रिपीट, डीएम ला या आयसीच्या बोट फिरवलं, डीआयसी इज डीएम इंटू सीपी स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. त्याचं इंटिग्रेशन घेतलं, तर मला डीएम 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 सगळे इंटिग्रेट केले डीएम, तर सगळ्यांचं गोळा बेरीज केलेलं जे उत्तर आहे ते मला भेटल आयसी. ओके, जे आयसी भेटला, इंटिग्रेशन डीएम इंटू सीपी स्क्वेअर, है की नाही, याचं इंटिग्रेशन घेतलं फक्त. सेम प्रोसेस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट छोटूसा मास डीएम अबाउट दिस ऍक्सिस, तर ते होईल डीआयओ. एमआय पण छोटा राहील ना, डीआयओ, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. मास इज डीएम, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ओपी, सो डीएम इंटू ओपी स्क्वेअर. सो एम आय ऑफ कम्प्लीट बॉडी अबाउट दिस ओ, डीएम 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 सगळे गोळा करावे लागतील, तर मग डीआयओ 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 सगळे गोळा होतील आणि त्या सगळ्यांचं उत्तर येईल आयओ. सो इंटिग्रेशन डीएम इंटू ओपी स्क्वेअर. आता इंटिग्रेशन डीएम इंटू ओपी. ओपी कोण आहे, हे बघ, ओपी हायपोटेन्युस. सो हायपोटेन्युस स्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस कोण आहे, एच अधिक सीडी, बघ ना, एच अधिक सीडी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर. ऍग्री, एच प्लस सीडी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर. याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि डीपी स्क्वेअर ऍज इट इज. आणि आता मला पुढच्या स्टेप मध्ये दिसलं सीडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर इज सीपी स्क्वेअर. विधान कळलं का आता? अरे वेदांत कळालं का नाही कळालं? अरे डाऊट वेदांतला होता का सागरला होता? डाऊट तर सगळ्यांनाच होता सर. रेकॉर्डेड व्हिडिओचा तोच एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. हे काय काढतोय आपण, आयओ. सो आयओ इज इक्वल टू, बघा आता, इंटिग्रेशन तरी नाही कळालं. यू हॅव टू वॉच व्हिडिओ अगेन अँड अगेन. त्याला काही ऑप्शन नाही, त्याला. ओके, I am very confident that I am giving you in very simple manner. I repeat, I have been giving this in very simple manner. Easiest manner मध्ये देतोय मी हे. ओके, त्याला काहीच ऑप्शन नाही. परत परत पहा आणि ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स. ठीक आहे, चलो. आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन डीएम इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर प्लस 2h इंटू सीडी प्लस सीडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, सीडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर बिकम सीपी स्क्वेअर. आवड का तुम्हाला आता शिकायला सर, याच्यात तर गणित पण घुसलं, गणित आणि फिजिक्स एकाच वेळी गडबड व्हायला लागली. सीपी स्क्वेअर डन. ओके, आता मी चेक तिघांचं इंटिग्रेशन सेपरेट लिहिता येतं ते. ओके, हा, हे इंटिग्रेशन चॅप्टर नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलंय, अचानक ते आलंय, भीती वाटणं साहजिक.
याचा इंटिग्रेशन संबंध नाही, फक्त एक छोटासा रूल वापरतो आपण, सुट्ट लिहू शकतो तिघांचं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन मी लिहितो dm इंटू एच स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन dm इंटू 2h इंटू cd प्लस इंटिग्रेशन dm इंटू cp स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू h ही कॉन्स्टंट टर्म असते, टेक आउटसाइड, डेरिव्हेटिव्ह असो नाही इंटिग्रेशन असो. ओके, जस्ट टेक इट आउटसाइड, एच स्क्वेअर इंटिग्रेशन dm प्लस हा जो 2 आणि h दोघं कॉन्स्टंट आहे, येऊ द्या बाहेर, dm इंटू cd, फक्त कॉन्स्टंट टर्म टेक आउटसाइड. सो 2 आणि h कॉन्स्टंट होते, बाहेर घेतले. ओके, प्लस दिस इज IC. सर कुठून आलं हे? फ्रॉम वन. नोट्स फक्त व्यवस्थित लिहून घे, तुला समजून जाईल सगळ्या स्टेप्स. आपण 1 लिहिलं होतं ना त्याला, फ्रॉम 1 झालं. आता नीट लक्ष दे, दिस इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ ऑल द डीएम, सगळ्या डीएमचं इंटिग्रेशन, डीएम 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 सगळे डीएम गोळा केले तर उत्तर येईल मास ऑफ द बॉडी एम, आहे की नाही. सो इट विल बी एम प्लस प्लस 2h इंटू इंटिग्रेशन ऑफ dm इंटू cd, उत्तर 0 आलं. सर why this has become 0? within a minute I will tell you beta. Okay, within a minute I will tell you, don't worry. So finally IC plus mh square, IO is IC plus mh square. ठोको ताली, फायनली वी आर डन विथ द डेरिव्हेशन. सर 0 का आलं? सिंपल भाषेत सांगतो, बाजारात भाजी घेत असताना, बटाटे घेत असताना, काही पण घेत असताना 1 किलो बटाटे तुम्ही घेताय, तराजू आहे, ह्या साईडला 1 किलोचं माप आहे, ह्या साईडला तुम्ही 1 किलो बटाटे टाकता, बटाटे कमी पडले तुम्ही तळतळ करता, बटाटा जादा झालं तो तळतळ करतो. बॅलन्सिंग कधी होईल? एकदम बॅलन्स झाला पाहिजे. 1 किलोचं माप 1 किलो बटाटे बॅलन्स झाले, which means they too have become symmetric about center of mass. Any mass distribution is symmetric about center of mass. दोन्ही प्रकारचे वाक्य देतो, जे आवडेल अशा पद्धतीने लक्षात ठेव. इंटिग्रेशन dm into cd is equal to 0. Any mass distribution is symmetric about center of mass. मला असं वाटतं थोडं सोपं समजायला तुला. सम ऑफ द मोमेंट्स ऑफ मासेस, ते मोमेंट शब्द जर थोडासा डिफिकल्ट जाईल तुला. सो आय होप दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट सेंटर ऑफ मास, राईट. जेवढं मास इकडे तेवढंच मास इकडे, नाही का. जेवढा फोर्स इकडे तेवढाच फोर्स इकडे, प्लस अँड मायनस कॅन्सल. जेवढा सेंट्रीफ्युगल होता तिकडे, सेंट्रीपेटल इकडे होता, जेवढा सेंट्रीफ्युगल तेवढा सेंट्रीपेटल, दोघांची ऍडिशन 0. हेडिंग, it is same as like sum of the moments of mass is about center is 0 किंवा any mass distribution is symmetric about center of mass, that's why that term is 0. स्क्रीनशॉट घेऊन तुमचं मनोगत व्यक्त करा 2 मिनिटात चॅट बॉक्स मध्ये. ओके, देन विल स्टार्ट मॅथ्स. कसं होतं आजचं डेरिव्हेशन? बोला, वॉज इट इझी ऑर डिफिकल्ट? डेरिव्हेशन वॉज इझी ऑर डिफिकल्ट? आरा खतरनाक होतं का नाही साहिल? फिजिक्सचा पहिला झटका तुम्हाला आताशी लागला. सर यामुळे फिजिक्स अवघड वाटतं राव. डेमो ओव्हर पॉवर्ड. अरे बाकी सगळ्यांना समजलंय का? अरे बाबा, लेक्चर करत असलेल्या बाकी पायल, पलक, रोहित, अरे समजलंय का रे बाबा? व्हिडिओ तर परत परत पाहावाच लागेल आता, त्याला काही ऑप्शनच नाही. बट बिलीव्ह मी, आय हॅव गिवन एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन व्हेरी सिम्पल मॅनर. प्रॅक्टिस तर करावीच लागेल. म्हणून तर मी तुला काय बोललो, एक्झाम मध्ये हा विचारतात, परपेंडिक्युलर वाला विचारत नाही, कारण तो सोपा आहे. ओके, तो खूप सोपा आहे. तो म्हणजे सर काय भारी राहते परपेंडिक्युलर.
चला पुसू कायला. सो बेटा IO इज IC प्लस MS स्क्वेअर. IO इज IC प्लस MS स्क्वेअर. उद्या परपेंडिक्युलर घेऊन यांचा वापर कसा होतो काय ते सगळं आपण डिटेल मध्ये पाहू. ठीक आहे. सो नोट्स व्यवस्थित लिहा. नोटबुक मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहा. काही नाही, व्हिडिओ परत 2दा-3दा पहा. हा परफेक्ट होऊन जाईल, काही अडचण नाही. थोडस 2दा-3दा परत ते पहा. ओके, सिंपल लॉजिक आहे. नीट ऐक. DM ला सेंटर ऑफ मासच्या बोट फिरवायचं, नंतर अख्ख्या बॉडीला त्याच्या बोट फिरवायचं, उत्तर येईल IC. नंतर DM ला पॉइंट O च्या बोट फिरवायचं, नाही का, इंटिग्रेशन DI होईल, लाईक DI होईल, इंटिग्रेट करायचं IO भेटेल. बस एवढी स्टेप आहे. पुढे जॉमेट्री आहे. चल, तर मॅथमॅटिक्स आपलं बेसिक्स चालू आहे क्लास 11चं. ते आज आपल्याला पटकन दी एंड करायचंय. राईट.